अकोट मतदारसंघाच्या विशेष भागामध्ये मी जया भारती तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आणि सध्या माझ्यासोबत आहेत मोहम्मद आरिफ जी, जे की 3 वेळा नगरसेवक राहिलेले आहेत आणि काँग्रेस पक्षाला ते रिप्रेझेंट करतात। सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद। सर, साधारणतः 10 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाची सत्ता जी आहे ती अकोट मतदारसंघामध्ये आहे आणि याचे काय दुष्परिणाम तुम्हाला जाणवत आहेत? पहा, असं आहे की या मतदारसंघामध्ये बरेचसे कामं लोकांचे थांबलेले आहे आणि कास्तकार पण ते या सत्ताशी किंवा जे काही रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्यांच्याशी सहमत नाही आहे, परंतु काही लाटमुळे ते निवडून आले, त्याला काही पर्याय नाही। परंतु आता जर पार्टीने विचार केला वेगळा काही, तरी आम्हाला फक्त अकोटचा विकास पाहिजे। कारण की अकोला रोड हा अतिशय विषय बनलेला आहे। लोकांचे जीव जातात, त्याच्यात अपघात दिवसेंदिवस अपघात वाढत आहे आणि याच्यात हा कोणी लक्ष देत नाही। म्हणून आमची अशी इच्छा आहे की आता काहीतरी बदल व्हावे आणि अकोट मतदारसंघाचा विकास हा झाला पाहिजे। तुम्ही आता इतके वर्ष झाले नगरसेवक म्हणून या ठिकाणी सेवा देत आहात, असं असताना दैनंदिन जीवनामध्ये सामान्य नागरिकांना काय काय अडचणी अकोटमध्ये फेस कराव्या लागतात? सामान्य नागरिकांमध्ये बरेचसे अडचण आहे, कारण की आता काही वर्ष झाले नगरपालिकेचे इलेक्शन झाले नाही या सरकारमुळे, म्हणजे की 3 वर्ष जवळपास होत आहे आणि लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांची जो किरकोळ कामं आहेत, छोटे छोटे कामं, ते प्रशासक असल्यामुळे ते काही कामं मार्गी लागले गेले नाही लोकांचे। तर लोकांचा विश्वास आता याच्यावरून उठता दिसते आहे। पण मग यासाठी काँग्रेस म्हणून किंवा एक विरोधी पक्ष म्हणून तुम्ही लोक कुठेतरी कमजोर पडत आहात का या सगळ्या गोष्टींना विरोध करायला? नाही, कमजोर नाही, आम्ही तो आमचा जो विरोध करत आहोत, आम्ही आंदोलन करत आहोत। पण ते काय, हे जे लोक आहे, सत्ताधारी लोक आहे, ते आता कोणाला जुमानून नाही राहिले। आता सध्या भारतामध्ये आमचं आता नेतृत्व मजबूत झालेलं आहे। आम्ही तो निश्चितपणे जे लोकांसाठी विषय आहे त्याच्यावर विरोध करणारच आहे आणि करू। अकोट तेल्हारा मतदारसंघ जो आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे रस्त्यांचा। त्यानंतर इथे कुठल्याच औद्योगिक संधी उपलब्ध नाही आहेत। इथली MIDC पूर्णपणे जी आहे ती बंद होण्याच्या मार्गावरती आलेली आहे। आरोग्याच्या सुविधांनी असे असंख्य प्रश्न या मतदारसंघामध्ये आपल्याला सातत्याने दिसत असतात। असं असताना 10 वर्षांपासून जी सत्ता आहे त्याच्यामध्ये कुठल्याच पद्धतीचं कुठलंही नियोजन यांच्याकडनं झालेलं नाहीये। मग एक विरोधी पक्ष नेते म्हणून किंवा या सगळ्यांना विरोध करणारा एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही आता भविष्यातली विधानसभेची काय तयारी आहे तुमच्या पक्षाकडनं? आहे आमच्याकडे आता 8-10 लोकांचे अर्ज आलेला आहे प्रांत अध्यक्षाकडे। त्याच्यावर आता आमचे नेते जे आहे ते विचार करणार आहे आणि ते सक्षम आता उमेदवार आम्ही या मतदारसंघामध्ये देऊ आणि यावेळेसला 100% आम्ही काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्याची तयारी आहे आमची। म्हणजे मग आता यावेळेला परिवर्तन होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही? बिलकुल, आणि काँग्रेसचा आम्हाला आमदार होय यावेळेस। आणि समजा तुमच्या मनासारखं काँग्रेस एक उमेदवार तुमचा निवडून आला तर नेमकं काय काय बदल या ते मतदारसंघामध्ये बघायला मिळतील? सर्वप्रथम तो हा रस्त्याचा विषय आम्ही मार्गी लावण्याचा त्याचा सांगू, आणि दुसरा आरोग्याचा याच्यात विषय आहे। कास्तकारांना लय त्रास होतो आहे आणि व्यापारी वर्गाला म्हणजे GSTच्या माध्यमातून असो किंवा कोणताही टॅक्स या माध्यमातून जो व्यापारी म्हणजे आणि शेतमजूर जे आहे त्यांना पण रोजगार भेटत नाही। आणि जो एज्युकेटेड मुलं आहे, मुलीं जे इंजिनियर करतात वगैरे, जे काही त्यांच्या शिक्षणाचं आहे त्यांना सर्व्हिसेस भेटत नाही आणि हा खोटे आश्वासन देते। म्हणून आता महाराष्ट्रामध्ये पूर्ण उलटफेर होणार आहे। बिलकुल, तर तुमच्या या प्रयत्नांना आणि तुम्ही जे स्वप्न बघताय त्याला आमच्या शुभेच्छा आहात। आज तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार। धन्यवाद। तर हे होते मोहम्मद आरिफ जी, जे की अकोट मध्ये त्यांनी नगरसेवक म्हणून सेवा दिलेली आहे आणि येत्या या विधानसभा निवडणुकीमध्ये अकोट मतदारसंघ नक्कीच याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असणार आहे, कारण की बऱ्याचशा घडामोडी येत्या या निवडणुकीमध्ये होणार आहेत। बघत राहा आमचा हा विशेष भाग। धन्यवाद।